सध्या लोकसभा निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाला काहीही करून सत्तेत यायचं आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये तर राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण काय प्रगती केली व भारतीय जनता पक्ष हाच श्रेष्ठ आहे असं सांगण्यासाठी इतर राज्यातील मंत्री महाराष्ट्रामध्ये सारखे का येत आहेत? महाराष्ट्रातील मंत्री किंवा आमदार, खासदार हे महाराष्ट्र जनतेला सांगण्यासाठी सक्षम नाहीत का? हा प्रश्न आहे. मग तुम्ही विकास कामं केलीत हे सांगण्यासाठी परराज्यातून मंत्री, खासदार महाराष्ट्रामध्ये येतात आणि आम्ही किती व भारतीय जनता पक्ष किती पारदर्शक काम करतात हे सांगण्याचा प्रयत्न आहे. हा वास्तविक सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाला एवढी काळजी का वाटते? सर्वेनुसार सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वाटते. यामध्ये संजय काका पाटील, विशालदादा पाटील व पैलवान चंद्रहार पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वाटते. असं झाल्यास ही लढत चुरशीची ठरणार आहे, यात काय शंकाच राहणार नाही. सांगली लोकसभा मतदारसंघ जितका भारतीय जनता पक्षाला सहजता वाटते, पण एवढा सहजता असणार नाही, कारण लोकसभा मतदार सध्या भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याचं दिसतात. असाच सांगली लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरणार असल्याची शक्यता आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.